मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे. आता पंढरपूरमध्ये मेन सिटीमध्ये अगदी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून अगदी 5 किलोमीटर ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याकडे आता 20 ते 22 खोल्यांचं एक RCC आता 6-7 वर्षाखाली बांधलेलं अख्खी इमारत झालेली आहे. अगदी त्याच्यामध्ये 2 BHKचे अगदी खास रूम पॉशमध्ये बांधलेले अगदी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून आपण जिथे उभारलो तो सांगोला चौक, सांगोला रोड आहे. समोर इकडे मंदिर आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. मागे तुळशी वृंदावन आहे. तर एका गावातच सिटीमध्ये ही प्रॉपर्टी आलेली आहे. तर ते प्रॉपर्टी आता तुम्हाला दाखवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्रॉपर्टी 20 ते 22 खोल्या तुम्ही ह्याच्यासाठी लॉज, मठ, त्यानंतर तुम्ही घर म्हणून सुद्धा 2 BHK घेऊ शकता. त्याच पद्धतीने लॉज, मठ, धर्मशाळेसाठी किंवा संस्थेसाठी एवढी मोठी इमारत पंढरपूर सिटीमध्ये नवीन RCC विकणे आहे ते आपल्याकडे विकायला आलेले आहेत. तर ते दाखवतो तुम्हाला या माध्यमात. तर मित्रांनो, हे आपण थांबलो सांगोला रोड उगले हॉस्पिटलपाशी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे का हे मंदिराचं ते दर्शन मंडप दिसतं इथं जवळ. हे का हे दर्शन मंडप आहे, वर दिसतं हे दर्शन मंडप आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन मंडप आहे. हा सांगोला रोड आहे, हा पंढरपुराचा आहे आणि इकडे सांगोल्याला जातो हा रस्ता. हे बघून घ्या. आणि इथं संपूर्ण असे मठं आहेत. आणि तुम्हाला जी बिल्डिंग दाखवतो जी विकायचं आहे रोडपासून 3रा आहे, इथे सगळेच मठं आहेत. हे बघा, हे गुलाबी दिसतं तेच विकणे आहे. तुम्हाला घेऊन चलतो, चला आता. तर तो हाच बंगला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आहे. हा रस्ता आहे संपूर्ण, बघून घ्या. हे अशा पद्धतीचं आहे. हे बघा, आता तुम्हाला हे संपूर्ण मठ आहे. तिथे हे दिसणारे संपूर्ण मठ आहेत. हे मठ आहेत, सगळे मठाच्या जागा आहेत सगळ्या. आता आपल्याला जे द्यायचं आहे हे संपूर्ण हा बंगलाच द्यायचा आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 रूम, हॉल सेपरेट खाली असं वेगळ्या पद्धतीने आहे. हे बघा, हेच आहे. आता तुम्हाला आत घेऊन चलतो मी. हे बघा, ऑल कंपाऊंड आहे, वॉल कंपाऊंड आहे. अशा पद्धतीने स्टार्टला कार्यक्रम वगैरे घेण्यासाठी असा संपूर्ण जागा सोडला आहे. हे बघून घ्या, ह्या अशा पद्धतीने जागा सोडलेला आहे. पोर्च म्हणजे हॉलसारखा पोर्च आहे. तर अशा पद्धतीचे इथं 2 BHKचे 2 आहेत. मात्र ते तुम्हाला नंतर दाखवतो. आता आपण रूमकडे वरती चाललो, पहिल्या मजल्यावरती. हे बघा, अशा पद्धतीचं आहे. किचन आहे, हॉल आहे. आता तुम्हाला रूममध्ये तर एकूण 5 2 BHKचे फ्लॅट आहेत. असा पोर्च वगैरे खूप मोठा आहे. हे बघा असं. तर आपण पहिल्या एका फ्लॅट नाही, घरामध्येच पहिल्या हॉलमध्ये जाऊ. हे बघा, अशा पद्धतीने हॉल आहे. अगदी अशा पद्धतीने बांधलेला आहे. अगदी चांगला हॉल आहे. हे बघा, हे हॉलमध्ये एंट्री केली, व्हेंटिलेशन वगैरे भरपूर आहे. हे बघा, व्हेंटिलेशन वगैरे आहे. आता आपण हॉल संपूर्ण बघितला आहे. हॉलमधून आपण किचनकडे प्रवेश करतो आहे. आपण किचनकडे प्रवेश केला. असं वास्तुशास्त्राप्रमाणे किचन आहे. हे बघा, वास्तुशास्त्राप्रमाणे किचन बांधलेलं आहे. अगदी 2 मजल्या. इकडं टेरेस पण केलेलं आहे किचनला पण. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. हे संपूर्ण मठ वगैरे आहे. हे दिसत आहेत ते सगळे. अगदी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जवळच आहे. आता आपण किचनमधून स्पेसकडे आलो आणि वॉश बेसिन दिसतं. हे बघा, इथं संडास बाथरूम आहे. हे अशा पद्धतीने बाथरूम आहे. हे बघा, अगदी छानपैकी बांधलेलं आहे. हे टॉयलेट आहे, इंडियन टॉयलेट आहे हे बघा. तर आता आपण बेडरूममध्ये प्रवेश करतो. हे बेडरूम, व्हेंटिलेशन, खिडक्या वगैरे बघा खूप मोठ्या आहेत.
आपण बेडरूममध्ये आलो, माळा वगैरे आहे त्याला. हे बघा. आता आपण बेडरूममध्ये दुसऱ्या बेडरूमकडे प्रवेश करतो. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. 2 BHK असा एकूण 5 आहे. आपण बाहेर पडतो आपण, तर आपण दुसरा 2 BHK दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, इथं पण सेम टू सेम त्या पद्धतीचंच आहे. म्हणजे आता आपण हे बघितलेलं 2 BHK सारखं हे पण 2 BHK सारखंच आहे. तुम्ही लॉज, हॉटेल, मठ काही करू शकता. आता आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो रूम दाखवतो. आता तुम्हाला मी दाखवलेला आहे, इकडे 4 आणि 4 8 रूम, इथे 4 रूम आहेत. असा पोर्च वगैरे आहे. हे बघा, आपण हॉलमध्ये प्रवेश केला. आपण हे अशा पद्धतीने मोठा हॉल आहे. तुम्ही इथं याला लॉज करू शकता, मठ करू शकता, धर्मशाळा काही सुद्धा होऊ शकते. इथे कमर्शियलला सुद्धा चांगला आहे. आता हॉलमधून प्रवेश केला, ह्या बेडरूममध्ये आलो. असं मोठे मोठे बेडरूम आहेत. हे बघा, अशा पद्धतीने बेडरूम आहेत. खूप मोठे बेडरूम आहेत. व्हेंटिलेशन. मंदिर जवळ आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मात्र खूप जवळ आहे. आता पुन्हा एकदा आपण ह्याच्याकडे जाऊयात, काय म्हणतात ते, हॉलमध्ये जाऊन आता 2 रूम दाखवले. हॉलची रूम दाखवली तुम्हाला हे, आणि बेडरूम दाखवलेला. आता तिसरी रूम दाखवतो. असे खूप मोठे आहे. हे बघून घ्या. अशा पद्धतीने वास्तुशास्त्र पद्धतीनेच हे पण किचन आहे. हे बघा. त्यानंतर असा खूप मोठा स्पेस आहे. संडास बाथरूम आहे. हे बघा, सेमच आहे मगाशी दाखवलं तसंच. इथे एक बेडरूम आहे. हे बघा. त्याच पद्धतीने नंतर इकडे पोर्च आहे असं संपूर्ण. हे बघा. आणि सगळे इथं मठ आहे. समोरच तुम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भक्तनिवास या इमारतीच्या पलीकडंच आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने एरिया आहे. हे बघा, संपूर्ण याला असा इमारतीला, म्हणजे पूर्ण इमारतीलाच असा गॅलरी आहे. अशा पद्धतीने एकूण 20 ते 22 रूम आणि एक मोठा हॉल आहे. तर चला इतर माहिती देतो, सांगतो. आता टॅरेसवर आलो आहोत. हे बघा, तुम्ही इथं अजून एक 2 मजले बांधू शकता. ह्या पद्धतीने त्याने हे काही स्टील सोडलेलं आहे. हे बघा, स्टील आहे ते. अशा पद्धतीने हे बघा, संपूर्ण टॅरेस अशा पद्धतीने आहे. हे बघा, पंढरपूर सिटीमध्येच आहे हे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अगदी जवळ आहे. हे संपूर्ण टॅरेस आहे. तुम्हाला रस्ते वगैरे दाखवलं आहे. ह्या इमारतीच्या पुढच्या बाजूला म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भक्त निवास आहे. मंदिर पण इकडेच आहे. ह्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे. हे बघा, ह्या बाजूला. तर आता इतर माहिती देतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो, तुम्हाला ही संपूर्ण प्रॉपर्टी दाखवलेली आहे. अजून एक वेळ सांगतो मी, पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावरमध्ये 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही पायी चालत त्या इमारतीपासून पायी चालत मंदिरात, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाता. सांगोला चौक, सांगोला रोडला सिटीमध्ये, पंढरपूर सिटीमध्ये हे प्रॉपर्टी आहे. तर हे प्रॉपर्टी म्हणजे जागा आहे. अजून एक वेळेस सांगतो, जागा 3 गुंठे जागेवर 5000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. एकूण 20 खोल्यांचं ही बांधकाम आहे. त्यामध्ये खाली 8 खोल्या आहेत, तर वर 12 खोल्या आहेत. त्यामध्ये अजून पोर्च वगैरे, हॉल आहे, भजन कीर्तन किंवा कुणी हॉस्पिटल. ही जागा उपयुक्त. म्हणजे मला अख्ख्या महाराष्ट्रातून फोन येतात की पंढरपूरमध्ये आम्हाला हॉस्पिटलसाठी जागा हवी आहे किंवा इमारत हवी आहे, आयतं बांधकाम असलेलं इमारत हवी आहे, मठासाठी मागितलं जातं. त्याच पद्धतीने मला लॉज, भक्त निवास किंवा राहण्यासाठी सुद्धा, म्हणजे 2 BHK अशा प्रकारे ब्लॉक आहे. त्याच्यामध्ये
5 ब्लॉक आहेत, म्हणजे 20 खोल्या आणि पोर्च खूप मोठा हॉल आहे खाली. तर ह्या व्यवसायासाठी पण उपयुक्त आहे. डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलच्या वगैरे इतर ह्याच्या राहण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. अगदी शहरातली शहरामध्ये सिटीतली ही प्रॉपर्टी आता आपल्याकडे विकायला आलेली आहे. त्याच पद्धतीने ह्याची प्राईस कोट केलेली आहे. हां, अजून एक सांगायचं विसरलं की मी संपूर्ण ब्लॉक तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण काय माहिती का, 20 खोल्या आणि पोर्च असल्यामुळे व्हिडिओ मोठा होतो. त्यामुळे मी तुम्हाला 4 प्रकारचे एकसारखे 2 BHK आहे. एक वेगळा असल्यामुळं एक 2 BHK आणि दुसरं एक दाखवलं. इतर सेम टू सेम खोल्या आहेत. 20 खोल्याचं हे घर आहे. मागच्या बाजूला तुम्हाला तुळशी वृंदावन आहे, गार्डन आहे. त्या बाजूला एका बाजूला रेल्वे स्टेशन आहे, मंदिर आहे, सिटीतच आहे. त्यामुळे ही जागा खूप चांगली आहे. मेन रोडपासून 3रा नंबरचा प्लॉट आहे. त्याच पद्धतीने हे उत्तरमुखी असलेली ही इमारत आहे. ही आता आपल्याकडे विक्रीला आलेली आहे. त्याची प्राईस कोट केली आपण 1,60,00,000 1,60,00,000 प्राईस कोट केलेली आहे. मात्र ह्याच्यामध्ये निगोशिएबल आहे. आपण समोरासमोर बसल्यानंतर ह्याची भरपूर किंमत व्यवस्थित कमी करून दिली जाईल. त्याच पद्धतीने महाराष्ट्रभरातून मला प्रॉपर्टी घेणारे आणि देणाऱ्याचे फोन येतात. ज्यांना प्रॉपर्टी विकायची आहे किंवा विकत द्यायची असेल तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडे घेणारे देणारे दोन्ही ग्राहक अवेलेबल आहेत. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीस आलेल्या नवीन प्रॉपर्टीचे आपल्याला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.